सोशल मीडियावर आपण अनेक वेगवेगळ्या घटना ऐकत असतो। अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे। प्रेमविवाहाचा राग असल्याने निवृत्त पीएसआय बापाने हळदीच्या कार्यक्रमातच आपल्या लेकीला गोळी घालून संपवलं। प्रेमविवाहाला विरोध असलेल्या किरण मांगले यांच्या डोक्यात राग होता, त्यामुळे संतप्त होऊन तो थेट हळदीच्या कार्यक्रमात पोहोचला आणि तृप्तीवर गोळ्या झाडल्या। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे। प्रेमविवाहाच्या रागातून सीआरपीएफच्या निवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला आहे। या गोळीबारात त्यांची मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला, तर जावई अविनाश वाघ आणि आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहेत। यामुळे संतप्त जमावाने किरण मांगले यांना पकडून त्यांना बेदम चोप दिला। वर्षभरापूर्वी तृप्ती मांगले हिने अविनाश वाघ यांच्याशी प्रेमविवाह केला होता। हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं। चोपड्यात अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघे आले होते। किरण मांगले यांच्या डोक्यात राग तसाच होता। त्यांना दोघे चोपड्यामध्ये आल्याची माहिती ही मिळाली। संतप्त होऊन किरण मांगले थेट लग्नस्थळी पोहोचला आणि तृप्तीवर गोळ्या झाडल्या। या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश आणि एक महिला गंभीर दुखापत झाली आहेत। घटनेनंतर जमावाने किरण मांगले यांना मारहाण केल्यानं त्यांची ही प्रकृती गंभीर झाली आहे। जखमी अविनाश वाघ आणि किरण मांगले यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे चोपडा शहरात भीतीचं वातावरण पसरलेलं असून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हादरला आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासनात ही घटना प्रेमविवाहाला विरोध आणि कौटुंबिक वैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे। किरण मांगले यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। ही घटना ऑनर किलिंगच्या वाढत्या प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना म्हणून पाहिली जाते। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।